ग्रामसभा सुरू होती, ग्रामस्थ प्रश्न मांडत होते आणि अचानक वातावरण तापलं, वाद वाढला. ग्रामसेवकाची प्रकृतीही बिघडली आणि उपचारासाठी धावपळ सुरू झाली. मात्र काही तासातच कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवकाचा मृत्यू झाला. नेमकं ग्रामसभेत काय घडलं, वादानंतर ग्रामसेवकाच्या मृत्यूमागे काय कारण होतं, या घटनेने शिवरे-दिगर परिसर हादरला आहे. नमस्कार, आपण पाहत आहात ट्रेंड लाईव्ह न्यूज आणि मी मुख्य संपादक दिलीप पाटील. दिनांक 17 ऑगस्ट रोजी पारोळा तालुक्यातील शिवरे-दिगर येथे ग्रामसभा सुरू असताना अचानक गोंधळ झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ग्रामसेवक प्रल्हाद नारायण पाटील यांनी उपस्थितांना शांत राहून आपले प्रश्न मांडण्यास सांगितले. सार्वजनिक मुतारीच्या दुरुस्तीच्या कामावरून वाद वाढल्याचा आरोप नमूद आहे. काही जणांनी पाटील यांना पकडून खुर्चीवर बसवले, तर श्याम पाटील यांनी त्यांच्या छातीत बुक्का मारल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पाटील यांची यापूर्वी अँजिओप्लास्टी झालेली असल्याचे त्यांनी सांगितल्याचेही नमूद आहे. त्यानंतर छातीत वेदना सुरू झाल्याने त्यांना पारोळा आणि पुढे धुळे येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र अखेर पारोळा कुटीर रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी 6 जणांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पारोळा पोलीस स्टेशनचे सपोनी योगेश महाजन हे करीत आहेत. दरम्यान संशयित आरोपींवरील आरोप हे फिर्यादीत दिनांक 18 ऑगस्ट रोजी मध्यरात्री नमूद करण्यात आलेले आहे. ग्रामसभा ही गावाच्या विकासासाठी प्रश्न मांडण्याची आणि लोकशाही पद्धतीने चर्चा करण्याची जागा आहे. प्रश्न विचारा, गैरकारभाराविरोधात आवाज उठवा, मात्र संयम, पुरावे आणि संवादाची मर्यादा ओलांडू नका. ग्रामसेवक हा केवळ कर्मचारी नसून शासन आणि ग्रामस्थ यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतो. त्यांच्यावर गावाच्या विकासापासून शासनाच्या योजनांपर्यंतची मोठी जबाबदारी असते. एका वादाचा शेवट एखाद्याच्या जीवावर बेतणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ग्रामसेवक पी.एन. पाटील यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळे निश्चितच मोठी आहे. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली, विनम्र अभिवादन आणि ट्रेंड लाईव्ह न्यूज परिवारातर्फे देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.